त्यांना असं तर ट्रेनिंग दिलं जात नाही ना की 140 कोटीतले बुद्धिमान तुम्हीच आहे आणि इथं येणारे बुद्धिमान नाही, असा काही समज आहे का त्यांचा? मसुरीचं ट्रेनिंग आहे का? नाना भाऊ, हा काढावा लागेल, 3 दिवसासाठी सस्पेंड करावं असा मी प्रस्ताव मांडतो. आणि तो अधिकारी चपराशाची जागा घेऊन त्यांच्यासाठी चहा आणेल. हाच लोकशाहीचा खरा सन्मान. यामध्ये सत्ताधारी पक्षाने मुंबई आणि MMR रिजनवरचा 293चा प्रस्ताव आणला आहे. मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्षांनी अत्यंत पोटतिडकीने आता या ठिकाणी या सगळ्या प्रश्नांवर त्यांची मतं मांडली आणि सगळी गॅलरी रिकामी आहे. ना UD सेक्रेटरी, ना हाऊसिंग सेक्रेटरी, ना अंडर सेक्रेटरी, ना कॉर्पोरेशनचे ऍडिशनल कमिशनर, ना म्युन्सिपल कमिशनर. अध्यक्ष महोदय, काय वारंवार आम्ही हा मुद्दा मांडतोय सभागृहात. हा त्यांना बोलवा. सुधीर भाऊ, सन्माननीय अतुल भातखळकर साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला, अध्यक्ष महाराज, आणि सर्वांनाही बोलू द्या, पण अध्यक्ष महाराज गंभीर आहे. कारण आत्ता हा मुद्दा या अधिवेशनात 9व्यांदा आला आहे. 9दा हे मुद्दे आल्यानंतर जर अधिकाऱ्यांच्या मेंदूला मार लागला आहे असं वाटावं अशी कृती होता कामा नये. अध्यक्ष महाराज गंभीर आहे. मी आता महाराष्ट्र विधानसभेचे नियम बघत होतो. माझ्या एक गोष्ट लक्षात आली, हे सभागृह या महाराष्ट्रामधलं सर्वोच्च सभागृह आहे. मंत्रालयापेक्षाही जास्त अधिकार आपल्याला आहे. कायदे आपण करतो, अर्थसंकल्प आपण मंजूर करतो. आपण जर मंजूर केला नाही अध्यक्ष महाराज, सारे अधिकारी हे BPL मध्ये यांना रेशन कार्ड घ्यावं लागेल, कारण पगार आपण मंजूर करतो. आणि अशा पद्धतीने आमदारांचा अपमान होईल, सभागृहाचा अपमान होईल, अशी कृती हे अतिशय अयोग्य आहे. अध्यक्ष महाराज, शासन म्हणजे जे वाईट वागेल त्यांना शासन करू शकण्याचा अधिकार आपल्याला. माझा अध्यक्ष महाराज विनंती आहे, अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, हो, विधान भवनाच्या सचिवांनी तिकडच्या सचिवाची बाजू घ्यायची नाही. विधान भवनाचे सचिव हे आमदाराच्या हिताचं रक्षण करणारे असावे. अध्यक्षांना गैरसमज होईल अशा कृती करू नका, ठीक आहे ना? आपण अध्यक्ष महाराज आता पुन्हा असा मुद्दा उपस्थित होऊ नये याचे आदेश तुमच्याकडून अपेक्षित आहे. सचिवांना इथं बोलवा. सचिव येत नसतील, नाही चर्चा करू, त्यांना तर तेच पाहिजे. चर्चा झाली तर आपले पोट फाडले जातात म्हणून त्यांची भीती ती आहे. इतक्या उत्तम विषय मांडगा. त्यांना असं वाटतं की त्या मसुरीमध्ये काय ट्रेनिंग देते मी माहिती घेतोय. त्यांना असं तर ट्रेनिंग दिलं जात नाही ना की 140 कोटीतले बुद्धिमान तुम्हीच आहे आणि इथं येणारे बुद्धिमान नाही, असा काही समज आहे का त्यांचा? मसुरीचं ट्रेनिंग आहे का? नाना भाऊ, हा काढावा लागेल. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य एकच येतात तुम्ही नंतर. साटम साहेबांनी अनेक विषय मांडले. ऑर्डर ऑफ द डे मध्ये हे विषय मेन्शन केलेले असतात. मुंबई महानगरपालिकेतल्या परिस्थितीबद्दल भारतीय जनता पक्षाचा शहराचा अध्यक्ष बोलणार आहे. आमची भाषणं राहू दे, पण भारतीय जनता पक्ष हा तर अध्यक्ष महोदय, आपल्या सभागृहाचं अवमूल्यन झाले का? सर्व अधिकाऱ्यांना या सभागृहाची आता किंमत राहिलेली नाही. आपण यांना काही करायचंय, बोलायचं ते बोलू दे. आपण आपलं राज्य त्यांचंच आहे असा त्याचा आविर्भाव आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी आपल्यासमोर प्रस्ताव मांडतो की या चर्चेच्या वेळी तुम्ही आदेश दिलेला आहे अध्यक्षांनी, अध्यक्षांच्या आदेशाचा अवमूल्यन करून, अध्यक्षांचा आदेश अवेरून सभागृहाच्या आजच्या चर्चेला जे गैरहजर राहिलेले आहेत त्यांना किमान 3 दिवसासाठी सस्पेंड करावं असा मी प्रस्ताव मांडतो. यामध्ये सर्व सन्मान्य सदस्यांच्या यामध्ये
चपराशी बसेल आणि तो अधिकारी चपराशाची जागा घेऊन त्यांच्यासाठी चहा आणेल. हाच लोकशाहीचा खरा सन्मान ठरेल. यामध्ये सर्व सन्माननीय सदस्यांच्या भावना या ठिकाणी लक्षात घेता ही बाब देखील गंभीर आहे. ठीक आहे ना. अध्यक्ष महोदय, बोला बोला बोला. अध्यक्षांनी आदेश देऊन देखील जर अधिकारी गैरहजर राहत असतील तर अध्यक्ष महोदय, आपण या निमित्ताने किती दुर्दैवी परिस्थिती आहे लक्षात घ्या. तुमचंच ऐकत नाही ते. आणि या विधानसभेच्या या इथं दालनामध्ये चीफ सेक्रेटरी येऊन बसायचे, एक काळ असा होता. फायनान्स सेक्रेटरी येऊन बसायचे, होम सेक्रेटरी येऊन बसायचे. या ठिकाणी नगर विकास खात्याचे सेक्रेटरी आज पाहिजे होते. दुर्दैवाने त्यातलं कोणीही नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आज निकाल लागला पाहिजे. अध्यक्षांच्या आदेशाची पायमल्ली ज्या मुंबई महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे त्यांना सस्पेंड करण्याचा विषय आज निर्णय झाला पाहिजे.